बोलायची लायकी राहिलेली नाहीये। तुमच्या बापानी बोललं पाहिजे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विचारलेले जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर नरेंद्र मोदी। एप्टिन फाईल प्रकरण सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे। या फाईलमध्ये जगातील अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे असल्याचे दावे होत आहेत। त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असल्याचा आरोप काही राजकीय नेत्यांकडून करण्यात आलेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण जाधव यांनी धक्कादायक खुलासा दिलेला आहे। या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम उघडपणे प्रश्न उपस्थित करत स्पष्टीकरणाची मागणी केली। त्यांनी म्हटले की जर एप्टिन फाईलमध्ये नाव आले असेल तर देशासमोर सत्य मांडले गेले पाहिजे। 2 मार्च रोजी मुंबई येथे त्यांनी मोठ्या समुदायासह मुद्रा मोदी आंदोलन करत निषेध नोंदवला। या आंदोलनातून पंतप्रधानांनी या आरोपावर खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान या आंदोलनात अमर साबळे यांनी केलेल्या वक्तव्यावर वाद निर्माण झाला आहे। विरोधकांचे म्हणणे आहे की प्रश्न विचारण्यावर टीका करण्याऐवजी थेट मुद्द्यावर उत्तर देणे गरजेचे आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असे स्पष्ट करण्यात आले आहे की एप्टिन फाईल संदर्भात शंकांचे निरसन देशासमोर पारदर्शकपणे व्हावे। या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात नव्या वादाला सुरुवात झाली असून पुढील काही दिवसात यावर आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे। आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। काय म्हणाले राज्य प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी अरुण जाधव, चला व्हिडिओ बघूया। सापडलेले आहेत त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आहेत। याच्या संदर्भात भारतामध्ये पहिल्यांदा आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला व नरेंद्र मोदीला उघड करण्याचं काम व रस्त्यावर आणण्याचं काम त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे। याचाच राग मनात धरून या ठिकाणी संघाचे आणि भाजपचे तळवे चाटणारे दिल्या भाकरी ज्यांनी सांगितल्या कामाचे खासदार अमर साबळे यांनी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जो 2 मार्च रोजी मुंबई इथं एक प्रचंड मोर्चा आयोजित करून नरेंद्र मोदीला एप्टिन फाईलमधून उघडं करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। त्याचा राग मनात धरून यांनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे। खरं तर मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशा दलाल पुढाऱ्याचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि अमर साबळे साहेबांना सांगतो की तुमची आता लायकी संपलेली आहे। तुम्ही एजबार झालात, तुमची बोलायची लायकी राहिलेली नाहीये। त्या ठिकाणी तुम्ही न बोलता तुमच्या बापानी बोललं पाहिजे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विचारलेले जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर नरेंद्र मोदींनी दिले पाहिजे। तुमच्यासारख्या चाटू माणसाने बोलून भिकार भनांपणामध्ये करू नये अशी या ठिकाणी मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो आणि तुम्ही आता शांत बसावं, गोदाडे घेऊन झोपावं। तुमची लायकी राहिली नाही, आयुष्यभर गुलामी केली आणि राहिलेल्या उत्तराईमध्ये सुद्धा गुलामी करण्याचं काम करतायत। आता गुलामी बंद करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा तुम्ही बोलू नये, तुमच्या बापांनी बोललं पाहिजे एवढीच या ठिकाणी विनंती करतो। आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब आहेत, भल्याला उत्तर देण्याचे त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे। तुम्ही न बोलता तुमच्या बापांनी बोलावं, त्याला उत्तर बाळासाहेब आंबेडकर देतील एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या या बेतर वक्तव्याचं जाहीरपणे निषेध करतो। थांबा, नाही तर रस्त्यावर कपडे काढून दिंड काढली जाईल याची जाणीव अमर साबळे यांनी ठेवावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय।